मंगेश दादा, माझी आई लय बिमार आहे. दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरनं बी पॉझिटिव्ह ब्लड आणायला सांगितलं. दादा, तुमच्या इंस्टाग्रामच्या ID वर माझ्या आईसाठी एक व्हिडिओ टाकता का? बरं, मला एक सांग, मागच्या वर्षी त्या बहिणीचं लग्न झालं ना? हो दादा. लग्नाची पत्रिका छापली असे? हो दादा. पत्रिकेवर परिवारातल्या लोकांचे नावही लय टाकले असेल. मग हो दादा. लग्नात पाहुणे तर लय आले असे, त्याईनं अहिरी दिला असे. हो दादा. मग मला सांग भावा, लग्नाच्या पत्रिकेवर आपण परिवारातल्या एवढ्या लोकांचे नावं टाकले, लग्नात एवढे मोठे लोक आले, अहिर दिले, पण आज जेव्हा आपली आई दवाखान्यात ॲडमिट आहे आणि आईला रक्ताची आवश्यकता आहे, तेव्हा एवढ्या मोठ्या परिवारातून एक व्यक्ती आपल्याला मदत नाही करू शकत? काय कामाचा ह्या गाजावाजा? काय कामाचा ह्या देखावा? रक्ताच्या एका बॉटलसाठी आपल्याला सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायचा वेळ येत असेल, तर मग काय कामाचे हे लोक? बरं, जाऊ दे, मला तुझं मन नाही दुखाचं. हॅलो, हां सागर, मी बोलत आहे मंगेश नाईक. एक काम होतं भावा, माझा लहान भाऊ आहे, त्यांची आई ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. हो, त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. आईचा रक्तगट काय? बी पॉझिटिव्ह का? हां सागर भाऊ, बी पॉझिटिव्ह आहे. भाऊ, एवढं काम करा. हो, मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांना. दवाखान्यात आल्यानंतर त्यांना बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं एक बॉटल देऊन द्याला. धन्यवाद सागर भाऊ, थँक्यू सो मच. धन्यवाद दादा. आज तुमच्याच आनं माझे डोळे उघडले. आज जर माझी आई बिमार पडली नसती आणि माझ्या आईला जर रक्ताची गरज पडली नसती ना, तर माझ्या डोळ्यावरची हे नशा उतरलीच नसती. काही कामाची नाही हे दुनिया, ह्या गाजावाजा, हे मोह माया. धन्यवाद दादा. खरं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे.